नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीच्या इतिहास विषयातील पहिल्या पाठापासून 5व्या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. यामध्ये भारतीय उपखंड आणि इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती व प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठांचे स्वाध्याय बघणार आहोत. तर चला सुरुवातीला बघूयात भारतीय उपखंड आणि इतिहास यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक पहिला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहास म्हणजे काय? उत्तर आहे, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. 2. मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करतो? उत्तर, जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. 3. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते. 4. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर, हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? उत्तर, मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते. मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी, त्यांचे व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. 2. आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? उत्तर, आपण राहतो त्या प्रदेशातील पुढील गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. 1. हवामान. 2. पर्जन्यमान. 3. शेतीतून मिळणारे उत्पादन. 4. वनस्पती. 5. प्राणी. 6. जमिनीतील खनिजे. 3. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. कारणे लिहा. 1. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. कारण मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्या आधारेच तेथील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे नगरे उजाड होतात. अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. 2. लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. कारण मानवी इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे वा अन्य काही भौगोलिक संकटे येतात. अशा वेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता भासते. म्हणून त्या प्रदेशातील लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. प्रश्न 4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन, मैदानी प्रदेशातील लोकजीवन. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते, तर मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्या मानाने कमी कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतीचे प्रमाण अधिक असते,
मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. सुपीक जमिनी अभावी डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात. विपुल सुपीक जमिनीमुळे मैदानी प्रदेशात तृणधान्य व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नासाठी अधिकतर शिकारीवर व जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. मैदानी प्रदेशातील लोकांना अन्नासाठी शिकार वा जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहण्याची फारशी गरज नसते. प्रश्न क्रमांक 5. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर: भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. 2. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर: भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत. 3. गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर: गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांगलादेशात होतो. 4. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तर: भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत. 5. थरचे वाळवंट कोणत्या दिशेला आहे? उत्तर: थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे. पाठ 2 इतिहासाची साधने यावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? उत्तर: लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे, ताडपत्रे, तांब्याच्या धातूचा पत्रा, शिळा इत्यादी साहित्यांचा उपयोग केला जाईल. 2. वेदवाङ्मयातून कोणती माहिती मिळते? उत्तर: वेदवाङ्मयातून इसवी पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन भारतीय इतिहासाविषयीची माहिती मिळते. 3. मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? उत्तर: मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवले आहे. प्रश्न 2. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा. साधने: ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ. यांचे वर्गीकरण. भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. भौतिक साधनामध्ये मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी. लिखित साधनेमध्ये ताम्रपट, प्रवासवर्णने, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, पुराण ग्रंथ. मौखिक साधनेमध्ये लोककथा, ओवी, भजन. प्रश्न क्रमांक 3. पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा. तर हा उपक्रम तुम्हाला स्वतः करायचा आहे. प्रश्न क्रमांक 4. कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा. बाबी आहेत: नाण्यावरील मजकूर, वापरलेला धातू, नाण्यावरील वर्ष, नाण्यावरील चिन्ह, नाण्यावरील चित्र, भाषा, वजन, आकार, किंमत. नाण्यावरील मजकूर: एका बाजूस रुपया 1 रुपी 1998, दुसऱ्या बाजूस भारत, इंडिया सत्यमेव जयते.
वापरलेला धातू फेरिटिक स्टेनलेस स्टील. नाण्यावरील वर्ष 1998. नाण्यावरील चिन्ह राजमुद्रा. नाण्यावरील चित्र मक्याचे कणीस. भाषा मराठी, इंग्रजी, संस्कृत. वजन 10 ग्रॅम. आकार गोलाकार. किंमत 1 रुपया. प्रश्न 5. कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा. उदाहरणार्थ कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी. हा उपक्रम तुम्हाला वर्गात साजरा करायचा आहे. पाठ 3. हडप्पा संस्कृती स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? उत्तर: इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे. 2. हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? उत्तर: हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. 3. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर: हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत. प्रश्न क्रमांक 2. प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत. उत्तर: प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळाविषयी विविध व्यक्तींकडून, संगणकावरून, शिक्षकांकडून संपूर्ण माहिती घेऊ. त्या स्थळाचा इतिहास जाणून घेऊ. तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊ. त्या स्थळाचे व्यवस्थित जतन होत आहे की नाही तेही पाहू. तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत असेल तर स्थानिक संस्थेसोबत त्याविषयी चर्चा करू. ठिकठिकाणी सूचनांचे फलक लावू. जागोजागी बंद झाकणाच्या कचरापेट्या ठेवू. प्रश्न क्रमांक 3. मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा. मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र. मोहेंजोदडो येथे 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब व 7 मीटर रुंद असलेले एक प्रशस्त स्नानगृह होते. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था होती. त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. प्रश्न क्रमांक 4. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा. तक्ता: मुख्य पिके, पोशाख, दागिने किंवा अलंकार. मुख्य पिके: गहू व सातू. पोशाख: सुती, लोकरी कापडांचा वापर. स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे वापरत असत. दागिने व अलंकारमध्ये सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवडे, बिया यांचे दागिने तयार करीत. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी अलंकार वापरत असत.
प्रश्न क्रमांक 5. एका शब्दात उत्तरे द्या. असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा. जसे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड. 1. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरास मृतांचे शहर असे म्हणतात? उत्तर मोहेंजोदडो. 2. सिंधू संस्कृतीतील लिपी कशी लिहिली जाई? उत्तर उजवीकडून डावीकडे. सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे कशाने बांधलेली असत? दगड व विटांनी. सिंधू संस्कृतीमधील लोकांचे मुख्य अन्न काय होते? गहू व सातू. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी कोणता दगड वापरत? स्टिएटाईट. प्रश्न 6. हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा. धोलावीरा, लोथल, दायमाबाद, कालीबंगन. पाठ 4. वैदिक संस्कृती स्वाध्याय. प्रश्न 1. पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. 1. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. उत्तर लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी. 2. वेदकालीन मनोरंजनाची साधने. उत्तर गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. 3. वेदकालीन 4 आश्रम. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. प्रश्न 2. चूक की बरोबर ओळखा. 1. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद. उत्तर चूक. 2. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद. उत्तर बरोबर. यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद. उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 3. एका शब्दात उत्तरे लिहा. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत. विद म्हणजे जाणणे. गोधूम म्हणजे ग्रह. घराचा प्रमुख म्हणजे ग्रहपती. श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी. प्रश्न क्रमांक 4. नावे लिहा. तुम्हास माहीत असलेली वाद्य. उत्तर संबळ, तबला, ढोल, वीणा, मृदंग, बासरी, टाळ, डफली. 2. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. उत्तर जोडवे, नथ. 3. सध्याची मनोरंजनाची साधने. उत्तर मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर. प्रश्न क्रमांक 5. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? उत्तर वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत. दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते. 2.
वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर: वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. त्या काळात गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत असे. अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत, म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जाई. 3. संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? उत्तर: संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा. मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये, अशी अपेक्षा होती. प्रश्न 6 टिपा लिहा. 1. वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर: वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यासारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते. 2. वेदकालीन घरे. उत्तर: वेदकाळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवतांचे, वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण व माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात असत. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळात गवताने साकारलेली उतरत्या छपरांची घरे होती. 3. वेदकालीन शासन व्यवस्था. उत्तर: वेदकाळात राज्याची रचना ग्रामवसाहती, ग्रामवसाहती समूह, जन व जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत व जन अशा 4 संस्था होत्या. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय. प्रश्न 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. जैन धर्मात टिंब या तत्वाला महत्त्व आहे. उत्तर: जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. 2. सर्व प्राणिमात्रांविषयीची टिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. उत्तर: सर्व प्राणिमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे द्या. 1. वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली? उत्तर: वर्धमान महावीरांनी लोकांना पुढील शिकवण दिली. मनुष्याचे मोठेपण त्याच्या वर्णावर नव्हे तर उत्तम चारित्र्यावर अवलंबून असते. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा. इतरांबद्दल दया व करुणा असू द्या. जगू द्या. आपले आचरण शुद्ध ठेवा. 2. गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे? त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात? उत्तर: छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे. या वचनातून स्वातंत्र्य व समता ही मूल्ये प्रकट होतात. 3. ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे? उत्तर:
ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता या मूल्यांना महत्त्व दिले आहे. दान करणे, चांगले बोलणे व स्वाभिमान या गुणांवरही भर दिलेला आहे. 4. ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे? उत्तर: ख्रिश्चन धर्मामध्ये पुढील बाबी सांगितल्या आहेत. 1. देव एकच असून तो शक्तिमान आहे व सर्वांचा प्रेमळ पिता आहे. 2. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आले होते. 3. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी असून आपण सर्वांवर, अगदी शत्रूवर देखील प्रेम केले पाहिजे. 5. इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते? उत्तर: इस्लाम धर्माची शिकवण पुढील गोष्टी सांगते. 1. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहे. 2. अल्लाह सर्व काळी व सर्वत्र आहे. 3. तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे. 4. अल्लाहची उपासना करणे हाच माणसाच्या जीवनाचा मुख्य हेतू आहे. 6. पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे? उत्तर: पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या 3 प्रमुख तत्वांचे आचरण करणे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. आर्य सत्य. उत्तर: गौतम बुद्धांच्या मते मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य असतात. त्यांना आर्य सत्य म्हणतात. ती पुढीलप्रमाणे: 1. दुःख. मानवी जीवनात दुःख असते. 2. दुःख कारण. दुःखाला काहीतरी कारण असते. 3. दुःख निवारण. दुःख दूर करता येते. 4. प्रतिपद. शुद्ध आचरणाने दुःखाचा अंत करता येतो. 2. पंचशील. उत्तर: गौतम बुद्धांनी लोकांना पुढील 5 नियमांचे म्हणजेच पंचशीलाचे पालन करण्यास सांगितले आहे. 1. प्राण्यांची हत्या करू नये. 2. चोरी करू नये. 3. अनैतिक आचरण करू नये. 4. असत्य बोलू नये. 5. मादक पदार्थांचे सेवन करू नये. प्रश्न 4. खाली दिलेल्या पंचमहावर्ते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा. अहिंसा, सम्यक दर्शन, सत्य, अस्तेय, सम्यक ज्ञान, अपरिग्रह, सम्यक चारित्र्य, ब्रह्मचर्य. पंचमहावर्ते: अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. त्रिरत्ने: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. प्रश्न 5. कारणे लिहा. 1. वर्धमान महावीरांना जीन का म्हणू लागले? उत्तर: केवल ज्ञान म्हणजेच विशुद्ध ज्ञान प्राप्त करणाऱ्यावर आनंद किंवा पीडा यांचा कोणताही परिणाम होत नसतो. वर्धमान महावीरांनी घरादाराचा त्याग करून 12.5 वर्षे तपश्चर्या करून हे विशुद्ध ज्ञान प्राप्त केले. वर्धमानांनी सर्व विकारांवर विजय मिळवला म्हणून वर्धमान महावीरांना जीन म्हणू लागले. 2. गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले? उत्तर: मानवी जीवनात दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी गौतमांनी घरादाराचा त्याग करून ध्यानधारणा केली.
त्यानंतर त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. म्हणून गौतम बुद्धांना बुद्ध असे म्हटले गेले.